का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि तुम्हा सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सकाळ सकाळची वेळ आहे, 9 वाजले आहेत। घरातलं सगळं आवरलंय, नाश्ता वगैरे झालाय आणि आम्ही आता चाललो आहे 15 ऑगस्ट सेलिब्रेशनसाठी। आमच्या युनिटकडून आम्हाला आमंत्रण आलं आहे, तर चला तर जाऊया आणि बघूया कसं कसं आहे तिथं सेलिब्रेशन। आणि आम्ही इथं 3 वर्ष राहतोय, पण आम्हाला पहिल्यांदाच चान्स मिळत आहे 15 ऑगस्ट सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्याचा। कारण प्रत्येक वर्षी ना फक्त 4-4 फॅमिलींना बोलवतात, जास्त फॅमिली बोलवत नाही। तर ह्या वर्षी तो आम्हाला म्हणजे मिळाला आहे मौका, तर आम्ही निघालो आहे। आणि फौजी पण येतील, तर बघूया फौजी येतील डायरेक्ट तिथंच। मी मुलांना घेऊन आता निघालो आहे आणि कसं आहे कार्यक्रम तिथे गेल्यानंतर मी दाखवीन, जर मला व्हिडिओ घ्यायला जमलं तर। कारण कसं असतं तिथं मोठमोठे ऑफिसर वगैरे येतात, मॅडम वगैरे येतात, तर कधी कधी व्हिडिओ घ्यायला म्हणजे नको म्हणतात। तर त्यासाठी जर मला मिळाला मौका तर मी नक्की व्हिडिओ घेईन आणि तुमच्याबरोबर शेअर करीन। चला तर आता जाऊया। घरातलं सकाळचे कपडे वगैरे आवरलं, थोडंफार काम आवरलं आहे, चला। आणि आजचा कुणाचा लुक अशा प्रकारे केला आहे, तुम्हाला कसा वाटला? आणि चला तर आता सेलिब्रेशनसाठी जाऊया आपण। आणि थोडासा वेळ झाला होता, पण काही हरकत नाही, जास्त लांब नाही, आपण पोहोचेलच। चला आता जाऊया, तिथे गेल्यानंतर बोलतो तिथे काय काय आहे कसं आहे तुम्हाला मी थोडक्यात थोडंसं दाखवीन। कार्यक्रम आहे ना तिथं आम्ही पोहोचलो होतो, सर्वांना चेअर्स वगैरे बसायला होत्या, आम्ही सर्व इथं बसलो होतो। कुणालचं एका साईडला चाललं होतं शूजची लेस वगैरे बांधायचं, आणि बाहेर पाऊस असल्यामुळं ना सगळीकडे पाणी पाणी पण झालं होतं। त्याच्यानंतर इथं आम्ही जेवढे सगळे आलो आहे ना तिथं एका ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवलं। आणि आज ना फेरी काढायची होती, जी आपली पहिले मराठी शाळेमध्ये वगैरे प्रभात फेरी असायची ना, त्याच प्रकारे इथं पण केलं। मला तर खूप छान वाटलं, कारण गावाकडलं आपलं लहानपण आठवलं। आमच्या गावाला पण ना 15 ऑगस्ट 26 जानेवारीमध्ये पूर्ण गावातून अशी फेरी काढली जाते आणि खूप छान वाटतं, सर्वजण एकदम उत्साहानं ती फेरी वगैरे काढतात। तर आज पण त्याच प्रकारे होतं। चला तर बघूया कसं कसं आहे काय काय।
इथं आमची फेरी वगैरे काढून सगळं झालं. त्याच्यानंतर परत आम्ही इथंच आलो होतो आणि सर्वांसाठी इथं नाश्ता वगैरे अरेंज केला होता. ज्यूस वगैरे पण दिले होते. छान आता इथं सर्वांचा नाश्ता वगैरे करायचं चालू आहे आणि खूप छान वाटलं. खूपच म्हणजे खूपच छान वाटलं. आणि जास्त करून ना इथं आर्मी एरियामध्ये 15 ऑगस्टला वगैरे एवढं काही कार्यक्रम नसतात, पण ह्यावेळेस स्पेशली खूपच छान त्यांनी कार्यक्रम म्हणजे केला होता. मुलांना पण ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. थोडं वेगळं काहीतरी वाटलं. आणि असं तर मुलांना चालत नाहीत. कुणाला तर बिलकुलच रस्त्यानं कुठं वॉकिंगला वगैरे निघालं ना खूपच परेशान करतो, नाही चालणार. पण आज फ्लॅग वगैरे घेऊन चालला तर त्याला खूप छान वाटलं, काहीतरी वेगळं वाटलं आणि खूप एन्जॉय करत मुलं चालत होती. चला आता मी ना थोड्या वेळापूर्वी घरी आली आणि मला आता स्वयंपाक बनवायचा आहे. बघूया काय काय बनवायचं. आणि मी आणि मुलं तर थोडंफार खाऊन आलोय. फौजी पण थोडंफार खाऊन आल्यात. आता बघूया काय बनवायचं, भात बनवायचा की काय. आणि आज ना मला बासुंदी, पुरी, पनीरची भाजी हे स्वयंपाक बनवायचा होता. पण आम्हाला माहीत नव्हतं तिकडं पण नाश्ता वगैरे असेल. आम्हाला वाटतं थोडा कार्यक्रम असेल, जाऊन यायचं. आणि मी जाताना ना ह्याच्यामध्ये बासुंदी वगैरे बनवून गेलो होतो. सकाळचं थोडंफार आवरून गेलो होतो. भांडी वगैरे क्लीन केली होती. मला अजून फरशी पुसायची राहिल्या. चला आता फौजी म्हणतात जास्त काही जेवायला नको बनवू, फक्त भात वगैरे बनव. तर चला आता बघते काय काय बनवायचं आणि बोलते नंतर. आणि आता नाही तर मी मसाले भात बनवत होते, त्यासाठी वाटाण्याची शेंगा वगैरे सोलत आहे. कारण भाऊजी म्हणले जास्त भूक नाही तर भात वगैरे बनव. चला म्हटलं मसाले भातच बनवूया काहीतरी स्पेशल. आणि आज संध्याकाळी परत आम्हाला पार्टीला जायचं होतं. बड्डे पार्टी वगैरे आहे फौजींच्या दोस्तांच्या मुलगीची. तर आता मी मसाले भात वगैरे जास्तच बनवून ठेवून जेणेकरून संध्याकाळी पण खातील. आणि पार्टीला वगैरे गेलं ना मुलं तर तिथून आल्यानंतर काही जास्त खात नाहीत. मी आणि फौजीनीच थोडा भात वगैरे खाल्ला तर थोडा एक्स्ट्राच बनवेन. चला तर आता पटपट सगळं हे भाज्या वगैरे आहेत ना कट करून घेते आणि त्याच्यानंतर बघूया भाजीला वगैरे फोडणी देईन. आता इथं आलं लसूण वगैरे आहे ना ते सगळं कट करून घेतो आणि ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये चेचून वगैरे घेईन. कारण थोडं मोठं मोठंच टाकेन तर छान वाटतं खाण्यासाठी. आणि सकाळी ना कपडे वगैरे धुवून गेलो होतो, पण उन्हात नव्हती घातली कारण बाहेर पाऊसच चालू होता आणि अजून पण बाहेर हलका हलका पाऊस होता. चला म्हटलं आज मशीनमध्ये वगैरे कपडे सुकवावे. आणि हे आमचं स्टोरूम वगैरे आहे. इथं आम्ही सगळे आमचे बॉक्स म्हणा, फ्रीजचा बॉक्स, वॉशिंग मशीनचा बॉक्स आणि आमचे सामान ट्रान्सफर करायचे बॉक्स, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रूममध्ये ठेवल्या आहेत. आणि इथंच आम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवली आहे. आणि ही रूम मी तुम्हाला जास्त काही दाखवत नाही कारण इथं जास्त पसाराच आहे, सगळे बॉक्स वगैरे आहेत. आता इथं आज मशीन कपडे वगैरे सुकवायची होती. चला म्हटले थोडं शूट घेऊया. तर आता मशीनमध्ये सगळे कपडे वगैरे घातले आहेत सुकवायला. थोड्या वेळानं सुकतील. नंतर आतमध्ये रस्सीवर नाहीतर बघूया बाहेर ऊन पडलं तर बाहेर नेऊन घालीन. मसाले भातच बनवलाय. मसाले भात बनवून तयार आहे आणि थोडा जास्तच बनवलाय कारण संध्याकाळी आणि एक पार्टी आहे त्यासाठी आम्हाला जायचं आहे. संध्याकाळी पण घरी कोण जेवणार नाही. जर फौजीनीच भात खाल्ला तर मी एक्स्ट्रा भात बनवून ठेवलाय. तर आता आपल्या भाताला शिट्टी होतात, फोडणी वगैरे देऊन झालंय. कपडे वॉशिंग मशीनला लावल्यात कारण आज बाहेर ना खूप असा पाऊस आहे त्यामुळं कपडे सुकणार नाहीत. चला म्हटलं मशीनला सुकवून घेते जेणेकरून ते लवकर सुकतील. आणि एका साईडला तर दूध गरम करत ठेवले. सकाळी दूध गरम करायला विसरली. आमचे भैया पण लेट येतात दूधवाले त्यामुळं वेळ झाला. आणि आता दुपारच्या जेवणामध्ये मस्त आता मसाले भातच केलाय. आता बघूया कोण कोण खाणार आहे कारण मुलं तर काय म्हणतात आम्ही खाणार नाही. त्यांनी आल्यानंतर ना एक एक बनाना वगैरे खाल्लाय त्यामुळं मुलं काही जेवणार नाही. मी आणि फौजी थोडंफार खाऊन घेईन. चला तर मग आता आम्ही पटपट जेवून घेतो आणि नंतर आरामात बोलतो. आणि भात वगैरे आता बनवून झाला होता. कुकर अजून थंड नाही झाला तोपर्यंत मी म्हटलं कपडे वगैरे बाहेर उन्हामध्ये घालून येतो. जास्त काही ऊन पडलं नव्हतं पण पाऊस कमी आला होता, वारं वगैरे सुटलं होतं. म्हटलं कपडे थोडीफार जरी वाळली ना बाहेर वाऱ्याला की परत आतमध्ये फॅनला वगैरे लावली तर लवकर इझिली सुकून जातील. चला आता जाऊया आपण. आणि इथं ना माझं ते गळ्यातलं होतं ना ते मशीनमध्ये अडकून तुटलं होतं. त्याची एक स्प्रिंग आहे ना तीच मी शोधत होते. आता ती स्प्रिंग वगैरे दिले फौजींजवळ. फौजी म्हटले मी ठीक करतो.
आणि चला आता खाली जाऊन ना कपडे वगैरे उन्हात घालूया. आणि बघा बाहेर ऊन बिलकुलच नव्हतं, एकदम काळवंडून वातावरण झालं होतं. पण म्हटलं वारं वगैरे लागलं तरी पण कपडे थोडीफार सुकतायत. घरामध्ये ना जास्तच मग सगळी अडचण होते आणि सगळीकडे पसारा वाटतोय. थोड्या वेळानंतर आमचं जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे क्लीन करून झाली की मी घरामध्ये घेईन कपड्यांना. तोपर्यंत थोडीफार सुकली तरी बरं होईल. चला आता सगळी घरातली सकाळची कामं आवरलेत आणि संध्याकाळी परत आता बड्डेला वगैरे जायचं आहे. त्यामुळे मला सगळं आता घरातली क्लिनिंग म्हणा वगैरे करायची आहेत. फरशी पुसायची राहिल्या. आल्यानंतर मी आधी स्वयंपाक बनवला, कपडे वगैरे सगळे उन्हात घातले, कपडे वगैरे सुकून घेतली, हे सगळे कामं करून घेतल्यात. आता कुणाला झोप होते, त्याच्यानंतर सगळा झाडू वगैरे मारून फरशा वगैरे पुसून घेईन. तर आजचा व्हिडिओ नाही मी इथंच संपवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. परत संध्याकाळी बड्डेला जायचं आहे, तो वेगळा व्हिडिओ बनवीन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आम्ही 15 ऑगस्ट अशा प्रकारे इथं साजरा केला, ते कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय, जय महाराष्ट्र. आणि माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोचते माहीत नाही, कारण व्हिडिओ तर बनवते पण एडिट करायला मला टाईमच भेटत नाही. आणि व्हिडिओ बनवणं कसं पद्धतीने आपण मोबाईल उचलून व्हिडिओ करू शकतोय, पण एडिट करायला बसलं ना, एकदा व्हिडिओ एडिट करायला बसलं तर 2-3 तास आरामात जातात. ते 2-3 तास मला मिळणं ना खूपच अवघड व्हायला लागले. चला बघूया, जेव्हा पण मला टाईम भेटेल तेव्हा मी व्हिडिओ एडिट करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवी.